अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। माझ्या लाडक्या भगिनींनो आणि बंधूंनो, तुमचं आपल्या या भक्तिमय परिवारात मनःपूर्वक स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे, कारण अधिक मासातील सर्वात पुण्यदायी दिवसांपैकी एक दिवस आता आपल्या समोर येत आहे, कमला एकादशी। 27 मे 2026 रोजी आलेली ही कमला एकादशी केवळ साधी एकादशी नाही, तर भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करून घेण्याची सुवर्ण संधी आहे। अधिक मास स्वतः पुरुषोत्तम भगवान विष्णूंना समर्पित, आणि त्यामध्ये आलेली एकादशी म्हणजे जणू दुग्ध शर्करा योगच। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, कमला एकादशीच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत कोणत्या सेवा कराव्यात, कोणते मंत्र म्हणावेत, कोणते दान करावे, आणि कोणत्या छोट्याशा सेवेने सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात। मंडळी, या दिवशी केलेल्या प्रत्येक चांगल्या कर्माचं फळ अनंत पटीने मिळतं, असं धर्मशास्त्र सांगतं। म्हणून हा दिवस अजिबात वाया जाऊ द्यायचा नाही। तर आता आपण सेवेला सुरुवात करूया। सर्वात आधी पहाटे लवकर उठून स्नान करावं। स्नान झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यनारायणांना जल अर्पण करावं। तांब्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं कुंकू, अक्षता आणि लाल फूल टाकावं, आणि सूर्याला अर्घ्य देताना हा मंत्र म्हणावा, ओम घृणी सूर्याय नमः। किमान 11 वेळा हा मंत्र जप करावा। यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। त्यानंतर घरामध्ये भगवान विष्णू, बाळकृष्ण, विठ्ठल रुक्मिणी, प्रभू श्रीराम किंवा बालाजी यांची मूर्ती अथवा फोटो असेल तर त्यांची पूजा करावी। या दिवशी शक्य असेल तर भगवान विष्णूंना जलाभिषेक करावा। अभिषेक करताना पुरुष सूक्त म्हणणं अत्यंत शुभ मानलं जातं। ज्यांना संस्कृतमध्ये म्हणता येत असेल त्यांनी संस्कृतमध्ये म्हणावं, नाहीतर मराठीत किंवा साध्या भाषेत भक्तिभावाने म्हणावं। आणि ज्यांना पुरुष सूक्त म्हणणं शक्य नाही त्यांनी फक्त हा मंत्र जपावा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हा मंत्र जितका जास्त करता येईल तितका करावा। 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा किंवा दिवसभर मनात सतत जप करत राहावा। मित्रांनो, या दिवशी तुळशीला खूप महत्त्व आहे। भगवान विष्णूंना तुळशीपत्र अत्यंत प्रिय आहे। पण लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळस तोडायची नाही। तुळशीपत्र आदल्या दिवशीच आणून ठेवावं, आणि मग भगवान विष्णूंना प्रेमाने तुळशीपत्र अर्पण करावं। तुळशी अर्पण करताना हा मंत्र म्हणावा, ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः। मंडळी, या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं तर अत्यंत पुण्य मिळतं। ज्यांना पूर्ण विष्णू सहस्त्रनाम म्हणता येत नाही त्यांनी फक्त त्याचं श्रवण जरी केलं तरी खूप मोठं पुण्य लाभतं। त्याचबरोबर गीतेचा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग या दिवशी नक्की वाचावा। हा अध्याय वाचल्याने मनातील भीती, चिंता आणि अस्थिरता दूर होते असं मानलं जातं। आता मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे। या दिवशी 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करावं। ज्यांना सलग बसून म्हणता येईल त्यांनी एका बैठकीत म्हणावं, आणि ज्यांना वेळ मिळत नसेल त्यांनी सकाळी 7 वेळा, दुपारी 7 वेळा आणि संध्याकाळी 7 वेळा अशा प्रकारे 21 वेळा पूर्ण करावं। ही सेवा आर्थिक अडचणी, मानसिक ताण आणि घरातील अस्थिरता कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते। मित्रांनो, कमला एकादशीच्या दिवशी शक्य असेल तर दान जरूर करावं। विशेषतः अन्नदान, फळदान, गायीसाठी हिरवा चारा, गरिबांना कपडे किंवा मंदिरामध्ये तांदूळ, साखर, तूप यांचं दान केलं तर खूप पुण्य मिळतं। या दिवशी एखाद्या भुकेल्या व्यक्तीला प्रेमाने जेवण दिलं तरी भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या दिवशी घरात भांडण, कटू बोलणं, राग, अपशब्द टाळावेत। शक्य तितकं शांत राहावं, कारण एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही, तर मन, वाणी आणि विचारांची शुद्धी आहे। ज्यांना उपवास करणं शक्य नाही, औषधं चालू आहेत, तब्येत ठीक नाही किंवा कामामुळे शक्य होत नाही, त्यांनी काळजी करू नये।
भगवान भावाचे भुकेले आहेत. तुम्ही भक्तिभावाने केलेली छोटीशी सेवा सुद्धा ते स्वीकार. म्हणून उपवास नाही झाला तरी नामस्मरण करा, गीता वाचा, विष्णूंचा मंत्र जपा, दीप लावा आणि मनापासून प्रार्थना करा. तसंच रात्री झोपण्यापूर्वी भगवान विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावावा आणि आपल्या मनातील इच्छा, दुःख, अडचणी त्यांच्यासमोर शांतपणे मांडाव्यात. विश्वास ठेवा, अधिक मासातील कमला एकादशीला केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. मंडळी, कधीकधी आपल्याकडून रोज सेवा होत नाही. वेळ नसतो, परिस्थिती नसते, मन स्थिर नसतं. पण भगवान आपल्या भावना पाहतात. तुम्ही जिथे आहात तिथून सेवा करा. माहेरी असाल, गावाला असाल, प्रवासात असाल, तरी मनापासून घेतलेलं नाम हे थेट परमेश्वरापर्यंत पोहोचतं. भगवान विष्णूंना तुमचा पैसा नको आहे, त्यांना तुमचा भाव हवा आहे, तुमचा विश्वास हवा आहे आणि 2 मिनिटांचं खरं प्रेम हवं आहे. तर मित्रांनो, या कमला एकादशीला जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी आणि घरातील सुख शांतीसाठी भगवान विष्णूंची मनापासून प्रार्थना करा. भगवान श्री हरी विष्णू आणि श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य आणि भरभराट देवो हीच प्रार्थना. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा, ओम नमो भगवते वासुदेवाय. पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.